श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी। जगात देवाणघेवाण हा नियमच आहे। लाकडाचे 2 तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांत बसवितात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो। त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल। याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे। घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये। जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे। असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो। भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे। ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा। एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात। पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही। भगवंताचे प्रेम वाढले की ते आपोआप कळू लागते। एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही, त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही। तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी। ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे। त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हे 3 उपाय आहेत। भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत। ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील, पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे। भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे। ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी। ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील। खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येऊ शकत नाही। भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे। ते सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल। भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा। भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे। जो हीनाहून हीन आणि अडाणातल्या अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे। श्रीराम जय राम जय जय राम। श्री समर्थांचे मातृदर्शन। गोष्टी श्री समर्थांच्या भाग 2। समर्थांनी आपल्या आईस रामदर्शन घडविले। आपल्या लेकराच्या एका हाकेवर रामराय आपल्यासाठी धावून आलेला पाहून रानूबाईंना आयुष्य कृतार्थ झाल्यासारखे वाटले। तिकडे श्रेष्ठ स्नान संध्येस गेले असताना कनिष्ठ बंधू नारायण आल्याची वार्ता त्यांच्या कानी गेली। संध्येतून ते पटकन देवघराकडे आले। आपल्या धाकल्या भावाला पाहून त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले। समर्थांनी बाहेर येऊन
श्रेष्ठांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. श्रेष्ठांनी समर्थांना खांद्याला धरून उठवले आणि अत्यंत प्रेमाने त्यांना घट्ट मिठी मारली. राम भरत भेटीसारखीच ही भेट. श्री गंगाधर नारायणा प्रेमे अलिंगिती, शरयू तिरी भरताला जणू भेटे श्रीपती. श्रेष्ठ भेटले समर्था अनभक्ती विरक्तीसी, रामी रामदास समर्थ दोघे पावती ऐक्यासी. श्रेष्ठ आपल्या हातात यज्ञोपवीत घेऊनच आले होते. ते पाहून समर्थ म्हणाले, तुम्ही माझ्यामुळे संध्या अर्धवट सोडून आलात वाटतं. त्यावर श्रेष्ठ हसले व म्हणाले, नारायणा, तू जेव्हा भेटशील तेव्हा ती भेट देवतांसमक्ष व्हावी ही मनोमन इच्छा होती. या यज्ञोपवीतात सूर्यदेव आणि गायत्री अशा 2 देवतांचा वास आहे. त्यांच्या समक्ष मी तुला भेटतो आहे आणि आज माझी संध्या अर्धवट नव्हे तर खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. कारण तुझ्या रूपात मला तेजस्वरूप नारायण आणि मारुतिरायाचेच प्रत्यक्ष दर्शन घडत आहे. हा सोहळा राणूबाई आणि श्रेष्ठ पत्नी पार्वतीबाई साश्रुपूर्ण नेत्रांनी पाहत होत्या. समर्थांच्या येण्याने त्या घरात 24 वर्षांनंतर चैतन्य निर्माण झाले होते. पुढे उभय बंधूंच्या अनेक गप्पा गोष्टी झाल्या. 15 दिवस समर्थ जांबेत राहिले. आपल्या आईस त्यांनी कपिलगीता समजावून सांगितली. मातेसी सन्मुख बैसवून दृष्टी घाली ज्ञानांजन, गिरवाण कपिलगीता गहन उकलून दावी सहजपणे. उभय बंधूंच्याही रोज अध्यात्म चर्चा चालत. 15 दिवसांनी समर्थ जाण्यास निघाले. आईने तिथेच राहण्याचा हट्ट केला, पण पुन्हा येईन ह्या शब्दावर त्या आपल्या लाडक्या नारायणास जाऊ देण्यास तयार झाल्या. समर्थांनी आपल्या आईस नमस्कार केला. समर्थांच्या आपल्या नारोबाच्या चेहऱ्यावरून राणूबाईंनी प्रेमाने हात फिरवल्या. त्या म्हणाल्या, नारायणा, धन्य आहेस. आयुष्य कृतार्थ केलंस रे, कुळाचा उद्धार केलास. समर्थांनी आईस पुन्हा नमस्कार केला. पुढे श्रेष्ठ उभे होते. ते समर्थांकडे पाहून म्हणाले, लावण्य संपन्न तारुण्य नारी, कौशल्यता वैभव चित्तहारी, एकांत काळी पडिता समंधू, अभिलाष नधरी तो धन्य साधू. त्यावर समर्थ म्हणाले, सर्वांगणा ते सन्मुख आली, लावण्यरूपी दृष्टी न झाली, मुक्ता फळी शुक उगाची राहे, परंतु अरण्य मिरासी पाहे. असे म्हणून श्रेष्ठ आणि वहिनींच्या पायी समर्थांनी नमस्कार केला आणि जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करून ते निघाले. जांबेतून पुढे सप्त गोदावरीस जाऊन प्रदक्षिणा पूर्ण करून त्र्यंबकेश्वरी सव्य घालून तीर्थयात्रा पूर्ण केली. मग काही दिवस उद्धवापाशी टाकळीस राहून समर्थ रामरायाच्या आदेशानुसार कृष्णातीरी कार्याची उभारणी करण्यासाठी निघाले. श्री समर्थांच्या मातृदर्शनाचे हे कीर्तन अर्थात समर्थांच्या गोष्टीचा हा भाग इथे पूर्ण झाला. आजही ही कीर्तन सेवा, लेखन सेवा त्यांच्या पोटी आपले सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी जन्मले त्या मातुश्री श्री राणूबाई आऊसाहेब, तसेच श्री समर्थांचे ज्येष्ठ बंधू आणि थोर संत ज्यांनी भक्ती रहस्य वगैरे अनेक धार्मिक ग्रंथ रचना केली, त्या श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराजांच्या श्री चरणी प्रेम आदरपूर्वक अर्पण करतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती,
श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.